नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपचं आज राज्यभर आंदोलन। महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याने राजकीय वर्तुळात आव्हाड निशाण्यावर। जितेंद्र आव्हाडांना मनुस्मृती आंदोलन चांगलंच भोवलं। आव्हाडांविरोधात महाड पोलीस ठाण्यात 2 गुन्ह्यांची नोंद। जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्यासह आव्हाडांवर एट्रोसिटीचा गुन्हा दाखल। संगमनेर शहर भाजपची जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार। बाबासाहेबांचा फोटो फाडल्याप्रकरणी आव्हाडांविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्याच्या खेड तालुक्यात भाजपचं जितेंद्र आव्हाडांविरोधात निषेध आंदोलन। जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारत केला निषेध। आव्हाडांविरोधात कारवाईची मागणी। गोंदिया जिल्ह्यात भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाकडून आव्हाडांविरोधात निषेध मोर्चा। बाबासाहेब आंबेडकर चौकात जोडे मारो आंदोलन। सोलापूरच्या करमाळामध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक। आव्हाडांकडून बाबासाहेबांचा अपमान, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, निवेदनाद्वारे मागणी। साताऱ्यात जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजपचं जोडेमारो आंदोलन। आव्हाडांवर कडक कारवाई करा, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मागणी। जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये मनुस्मृतीच्या प्रतीचं दहन। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आव्हाड समर्थक एकवटले। जालन्यातील जवखेडा येथील संत्रे या कुंभार समाजाच्या कुटुंबियांची घेतली विजय वडेट्टीवारांनी भेट। काही दिवसांपूर्वी पाडण्यात आलं संत्रे कुटुंबियांचं घर। कुटुंबियांनी वडेट्टीवारांसमोरच फोडला टाहो। मोक्याच्या जमिनी बळकावण्याचा प्रकार रावसाहेब दानवेंकडून सुरू। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप। जालना जिल्ह्यातील भातखेडा, म्हसला आणि आसपासच्या दुष्काळग्रस्त भागाची विजय वडेट्टीवारांकडून पाहणी। शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची सरकारकडे मागणी। 2024च्या विधानसभा निवडणुकीत विजय होणारच। माजी 2029च्या निवडणुकीची तयारी सुरू। गंगापूर विधानसभेचे भाजप आमदार प्रशांत बंब यांचा दावा। लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी पिंपरी चिंचवडमध्ये झळकले उदयनराजेंच्या विजयाचे बॅनर। खंडोबा माळ परिसरात उदयनराजेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी। धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर निवडणुकीत खर्चात अग्रेसर। निंबाळकरांकडून निवडणुकीवर सर्वाधिक 52 लाख रुपये खर्च, तर अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्याकडून निवडणुकीवर 27 लाख रुपयांचा खर्च। धुळे लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार शोभा बच्छाव यांच्या खर्चात 25 लाखांची तफावत, तर भाजप उमेदवार भामरेंच्या खर्चात 29 लाखांची तफावत। प्रशासनाकडून दोघांना नोटीस। नाशिक शिक्षक मतदारसंघ शिंदे गटाला सोडण्याची भाजपची तयारी। मुंबई शिक्षक मतदारसंघावरून भाजप आणि अजित पवार गटात पेच, तर मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या जागेवर शिंदे गट आणि भाजप आमने सामने। अकार्यक्षम धुळे महापालिकेच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा काढणार। आमदार फारुख शहांचा इशारा। जनतेच्या समस्यांचं निराकरण करण्यात पालिका अपयशी, फारुख शहांचा आरोप। वाशिम जिल्ह्यातील 32 गावांमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं ग्रामस्थांचं चक्काजाम आंदोलन। शेलू बाजार उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या या गावांना सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी। उत्तर पूर्व भारत आणि केरळमध्ये मान्सून दाखल। हवामान विभागाची माहिती, पुढील 10 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार। जळगाव जिल्ह्यातील 40 गावच्या गिरणा नदीपात्रात पिण्यासाठी आवर्तन सोडलं। नदीपात्रात सोडण्यात आलेल्या जमादामधील बंधारा ओव्हरफ्लो, परिसरातील नागरिकांना पाण्याचा प्रश्न सुटला। सांगली जिल्ह्यातील दुष्काळ स्थितीकडे लक्ष द्या, अन्यथा पाणी आणि चाऱ्याच्या प्रश्नावरून रस्त्यावर उतरणार। माजी आमदार प्रकाश शेंडगेंचा सरकारला इशारा। छत्रपती संभाजीनगर शहरातील खाम नदी प्रदूषित। गटाराच्या दूषित पाण्यामुळे नदीवर मोठ्या प्रमाणात फेस, आसपासच्या परिसराला धोका। धुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचं भीषण सावट। ग्रामीण भागातल्या अनेक गावांमध्ये जलसंकट। गावकऱ्यांची टँकर सुरू करण्याची मागणी। धाराशिवच्या सीना कोळेगाव प्रकल्पात केवळ 7% पाणीसाठा। परंडा तालुक्यात सिंचनाचा प्रश्न गंभीर। अमरावतीत पाण्याची भीषण पाणी टंचाई। विहिरींनी तळ गाठल्याने पाण्यासाठी महिलांची पळापळ। जीव धोक्यात घालून टँकर आल्यानंतर धक्काबुक्की करत विहिरीतून पाणी काढण्याची कसरत। नाशिकच्या लासलगावमध्ये नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत कांदा खरेदी सुरू। 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट ठेवत ग्राहकांच्या हितासाठी किंमत स्थिर।
बीडच्या आष्टी तालुक्यातील शिरापूरमध्ये सेंद्रिय आंबा उत्पादनातून शेतकऱ्याला 8 लाखांचं उत्पन्न. सेंद्रिय पद्धतीने पिकलेल्या केशर आंब्याला बाजारात मोठी मागणी. नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा 43 अंशावर. वाढत्या तापमानाचा पपई बागेला फटका. पपईची बाग सुकल्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान. नांदेडच्या बिलोलीमध्ये शेतकऱ्यांनी माळरान जमिनीवर शेवगा शेती फुलवली. शेवगा लागवडीतून शेतकऱ्याला लाखोंचं उत्पन्न. पुण्याच्या मावळ तालुक्यात पावसाळ्यापूर्वी शेतातील सुका चारा साठवण्याची लगबग सुरू. चाऱ्याची बैलगाडीतून वाहतूक सुरू. शेतकऱ्यांनी बियाणं खरेदी करताना पक्क बिल घ्यावं. शेतात बियाणं आणून देणाऱ्यांकडून बियाणं खरेदी करू नका. फर्टिलायझर असोसिएशनचं शेतकऱ्यांना आवाहन. सोलापूर जिल्ह्यातील लक्ष्मी मिलची ऐतिहासिक चिमणी अखेर जमीनदोस्त. चिमणी धोकादायक असल्याच्या पालिकेच्या अहवालानंतर कारवाई. अहमदनगरच्या शिर्डीमध्ये साई भक्तांच्या सोयीसाठी नवीन दर्शन रांगेत लाडू प्रसादासाठी विक्री काउंटरची सुरुवात. भाविकांच्या मागणीनंतर साईबाबा संस्थानाचा निर्णय. नाशिकच्या मालेगावात सांडवा पुलाजवळ एकावर जीवघेणा हल्ला. जीवघेणा हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद. हल्ल्यात तरुण गंभीर जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक. नागपुरातून मुलांच्या खेळण्यातील चिल्ड्रन बँकेच्या नकली नोटा जप्त. महाराजबाग परिसरातील बर्डी पोलिसांची कारवाई. 5 आरोपींना पोलिसांकडून अटक. 1 लाखाच्या बदल्यात 4 लाख मिळवण्याचा आमिष. छत्रपती संभाजीनगरच्या कमल तलावातील अतिक्रमण जमीनदोस्त. आयुक्तांच्या आदेशानुसार एकूण 6 मालमत्तेवर कारवाई.